गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं. श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविधे. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्त्य प्रसंगी गेल्या 30 तारखेपासून आजपर्यंत विठ्ठल 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 विठ्ठल. सांगितलं तुम्हाला अभंग म्हणायचं. हो गुरुराव माझे आई
कधी याल सांगा महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा महाराज माझे आई कधी याल सांगा कधी याल सांगा गुरुवर कधी याल सांगा कधी याल सांगा गुरुवर कधी याल सांगा ओ महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा दुष्ट भावनांचे रंग रोम रोमनाचे अंग दुष्ट भावनाचे रंग रोम रोमनाचे अंग ब्रह्म चैतन्याचा संग कधी द्याल सांगा ब्रह्म चैतन्याचा संग कधी याल सांगा ओ महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराव माझे आई कधी याल सांगा महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा दुष्ट भावनांचे चाळे भवितव्य काळे काळे दुष्ट भावनाचे चाळे भवितव्य काळे काळे मी तो झाकिले डोळे धीर द्या अपंगा मी तो झाकलेले डोळे शिर द्या हो महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा महाराज माझे आई कधी याल सांगा गुरुराज माझे आई कधी याल सांगा सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी गेल्या 9 दिवसापासून श्रीराम पुण्य कथा श्रवण कीर्तन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी श्रीराम कथा आणि आज प्रसादाचा काल्याचा दिवस त्याकरता आपण सगळेजण भगवान परमात्म्याच्या दरबारात उपस्थित आहोत. कालारूपी कीर्तना करता सेवेकरता निवेडलेला अभंग जगन्मान्य जगनविख्यात संत शिरोमणी संतांचे मुकुटमणी असणाऱ्या श्री तुकाराम महाराजांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. तुकाराम महाराजांचा अधिकार वेगळा सांप्रदायिक माणसाला सांगायची गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे संतांनी तुकोबांचं वर्णन तुकोबांचे गुण गायलेले आहेत. संत वर्णन करतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम तुकाराम तुकाराम नाम घेता कापे नाम घेता कापेयम नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्थ तुकोबा समर्थ जने आकेला पूजा
पुरुषात त्याने हा केला पुरुषात तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम आजचा काळ असा आहे महाराज, पोराला बाप घाबरतो पण बापाला पोरग घाबरत नाही. पण ज्यांचं नाव घेतल्याबरोबर यमाला कापर सुटतं. दादा थोडा आवाज वाढव याचा. यमाला कापर सुटतं असे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. आपण जर विचार केला तर जगाच्या पाठीवर तुकाराम महाराजांसारखा संत या जगात दुसरा झालेला नाही. ज्यांनी सदेह वैकुंठ गमनाचं आपल्या जीवनामध्ये सौभाग्य मिळवलं असे तुकोबाराय एकटे आहेत. असे श्री तुकोबाराय काल्याच्या प्रसंगाचं वर्णन करत असताना महाराज प्रस्तुत पद्यामध्ये म्हणाले, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या, गुढिया तोरणे करीती कथा गाती, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. इतका सुंदर सोहळा, थोडासा परिहार आपल्याला कीर्तनाच्या निमित्तानं देतो. इतका सुंदर सोहळा ज्यांच्या सेवेतून घडला असं वारकरी वैष्णव भक्त मंडळ एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांच्याकरता वाजूयात. आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता माझ्याबरोबर उभे असलेले गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे अक्षय महाराज पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी. खरंच देवानं त्यांच्यासारख्या लोकांना गळा दिलेला असतो, माझ्यासारख्याला नरडं दिलेलं असतं. ह्या देवाच्या कृपेचा फरक आहे. ते गायक आहेत, मी गायक नाही. पण गायक नसलो तरी मी नालायक नाही, हे तेवढंच खरं. विठ्ठल 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 त्याचबरोबर आमचे गगनगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य आमचे प्रवीण महाराज, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजे. सगळे आमचे भोसे ग्रामस्थ, आमचे चोपदारांना, हार्मोनियमच्या साथीला बसलेले, कालपर्यंत ज्यांनी तबला वाजवला आज जे हार्मोनियम घेऊन बसलेले आहेत आमचे प्रथम महाराज कुलकर्णी, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज हे दोघं मिळून महाराजाला वाजवूनच राहणार आहेत. महाराजाला म्हणजे कीर्तन. वाह, थंड पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद. संतांनी नियम घालून दिलेला आहे की कुठल्याही सप्ताहाची सांगता हाही भक्ता करतात थोडासा दुःखाचा प्रसंग असते महाराज, बरोबर आहे ना. ज्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मंडपात चालणाऱ्या सगळे विधी गोंगाट वाटतात अशा राक्षसांबद्दल मी बोलत नाही. पण जे भक्त आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा दुःखाचा प्रसंग आहे. अरे आज रात्री 8:30 वाजता मंडपात जायचं नाही, रामकथा नसेल आणि तो काळतोंड्या महाराजही नसेल. हा भक्ताकरता दुःखद प्रसंग आहे. म्हणून संतांनी प्रघात पाडून दिला की आपल्या आराध्य देवतेच्या चरित्रातला आनंदाचा प्रसंग ऐकून तो कार्यक्रम संपवायचा, त्याची कृपा मिळवायची, त्याचा प्रसाद मिळवायचा. म्हणून काल्याची व्यवस्था आपल्या संत परंपरेनं केलेली आहे. आपल्याला सांगतो श्रोत्यांनो, तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलंय गोकुळीच्या सुखा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्णाचा जो अवतार आहे तो भगवंताचा पूर्णोत्तम अवतार आहे. प्रत्यक्ष भगवान नारायण गोकुळामध्ये निवास करतोय. अशा वेळेला भगवान मथुरेतून गोकुळात आल्यानंतर ज्या वेळेला कळालं की भगवान गोकुळात आलेला आहे त्यावेळेचं वर्णन तुकाराम महाराज करतात. महाराज म्हणाले, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण कोणाच्या घरी आहे? बाळकृष्ण नंदाच्या घरी. पण आनंदल्या याला गोकुळ म्हणतात महाराज, बरं का. एकाच्या घरात आनंद होतो आणि सगळ्या गावाला तो आपला आनंद वाटतो, यालाच गोकुळ म्हणतात. गोकुळ काय आहे? गोनाम इंद्रिय. गो म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियांचं कुळ म्हणजे आपलं शरीर. आपल्या शरीरामध्ये भगवान परमात्मा प्रगट व्हावा ही अपेक्षा संतांना आहे. दुसऱ्याच्या सुखानं जी मंडळी सुखी होतात अशा लोकांना गोकुळवासी असं म्हटलं जातं. नंद बाबा
हे गोकुळाचे प्रमुख आहेत. त्यांच्या घरचा आनंद तो आमचा आनंद या न्यायानं काय आनंद साजरा केला महाराज तुम्हाला सांगू. सगळ्या गोकुळात बातमी पसरली, नंदबाबाला मुलगा झालाय, नंदबाबाला मुलगा झालाय. बातमी कशी पसरली? त्या काळात फोन होते का? स्टेटस ठेवलं का नंदानं? हा, कसं पोहोचवलं? गवळण सांगती गवळणीला, 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 सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, गवळण गवळण सांगती गवळणीला, 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 गवळण सांगती गवळणीला. गोपाल कृष्ण भगवान की. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. काय आनंद महाराज. हो, इतके सदन लोक होते. लोण्याची, दुधाची, ताकाची होळी खेळली. आता रंगाची नीट खेळत नाहीत लोक, कपडे फाडतात. झालं काय तुला कपडे फाडायला? हा? तुला काय कुत्र चावलं? होळी आनंद उत्सव असतो महाराज. हो, ज्याला होळी समजून घ्यायची ना त्यानं कधीतरी होळीला एकदा वृंदावनात जा, म्हणजे होळीचा अर्थ कळेल तुम्हाला. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला. असो, प्रत्यक्ष नारायण महाराज गोकुळामध्ये राहतोय. वयाच्या 5व्या दिवशी पुतनेचा उद्धार भगवंतानं केला. काय स्वागत केलं सांगतात. गुढ्या तोरणे करीती कथा गाती गाणे. तुकाराम महाराज म्हणाले गोकुळातल्या लोकांनी काय उभारल्या? गुढ्या. म्हणजे गुढ्या कधीपासून उभारल्या जातात? देव जन्मले तेव्हापासून. रामही जन्माला आले, गुढ्या तोरणं उभारली. रामराय अयोध्येला आले, गुढ्या तोरणं उभारली. म्हणजे गुढीचा आणि चुकीच्या इतिहासाचा काहीही संबंध. विठ्ठल 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 असो. महाराज गुढ्या उभारल्या, सगळ्या लोकांनी खूप आनंद साजरा केला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये राहू लागला. हळूहळू पाळण्यात असणारा भगवान आता पाळण्यातून खाली पडून बालकाची जी प्रक्रिया असते महाराज, सगळी प्रक्रिया भगवान परमात्मा त्या मार्गानं चाललेला आहे. आणि भगवान रांगायला सुरुवात करत असताना का रांगतो याचं उत्तर मी कथेतही आपल्याला दिलं होतं. राक्षसांच्या उन्माताने घाबरलेली, भयभीत झालेली जी पृथ्वी आहे, त्या पृथ्वीला आश्वासित करण्याकरता भगवान आपले हात आणि पाय जमिनीवर ठेवतो आणि तिला सांगतो, घाबरू नको, अभयम सत्व संशुद्धीर, मी तुला अभय दिलेलं आहे. आणि मग महाराज आपल्याला काय लीला सांगावी देवाची. जगाचा मायबाप असणारा गोपाल कृष्ण एक गुडघा टेकवतो, एक हात टेकवतो आणि कसा रांगतो. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तो म्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ तो म्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ तो म्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ तो म्या देखिलास ये. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. कीर्तन 3 वाजेपर्यंत करा असा
निरोप आलेला आहे. करायचं का? ते येवल्याचे लोक घ्यायला येतील मला इथं आता. आश्वस्त केलं पृथ्वीला की मी आलेलो आहे, तू घाबरू नको. महाराज भगवान परमात्मा रांगत रांगत अंगणात जायला लागला. अंगणात गेल्यामुळं भगवंताला मित्र मिळाले. काय मित्र होते? देवासारखे मित्र मिळाले नाही महाराज कोणाला. देव काय हॉटेलात नेत होता का रोज जेवायला? हल्ली मैत्री हॉटेलात जेवायला नेल्याशिवाय होत नाही. महाराज काय तनसुख्या मनसुख्या बोबड्या लंगड्या चतुऱ्या मित्र मिळाले. असं होतं महाराज. एकट्या 9 लाख गाई आमच्या नंद बाबाकडे होत्या. 9 लक्ष गोपाल गडी. 9 लाख गाई आमच्या नंद बाबाकडे होत्या. किती दूध असेल, किती साय होत असेल, किती विरजन. विरजन माहिती आहे ना? हां, आता ताकही पॅकेटचं, दही पॅकेटचं. माणसं काही दिवसानं पॅकेटात पॅक होऊन येणार आहेत या माणसं. विरजनाचा आनंद तो विरजनातच आहे महाराज. लोणी निघायचं, यशोदामय्या कृष्णाला लोणी खायला द्यायची. आता पूर्वीच्या काळी असं नव्हतं महाराज की आपलं लेकरू घरात डांबायचं, दार लावून त्याला खाऊ घालायचं आणि मग बाहेर सोडायचं. नाही, अशा स्वभावाचे लोक पूर्वी नव्हते. जितके लेकरं आपल्या लेकराबरोबर खेळायला येतात सगळ्यांना लोणी द्यायचं. रोज यशोदामाई सगळ्यांना चांगलं चांगलं लोणी द्यायला लागली. पण झालं असं, रोज चांगलं भेटतं म्हणल्यावर सगळे सोकले. आता मला असं वाटायला लागलं भोशेत अजून 8-10 दिवस राहावं. सोकले. तुम्ही काय म्हणाल? आता महाराज सोकले. हे पोरं तशी यायला लागले महाराज. यशोदामाई म्हणली हे तर घोटाळा व्हायला लागला. मग तिनं ठरवलं कृष्णा उद्यापासून तू तुझं आधी खाऊन घ्यायचं आणि मग खेळायला जायचं. कृष्ण परमात्मा एक दिवस खाऊन वगैरे व्यवस्थित गेला महाराज. काय रे कृष्णा, आज लोणी नाही आणलं? नाही, मी खाऊन आलो. तुम्ही नाही खाल्लं का? कृष्णानं सगळ्यांच्या तब्येती पाहिल्या, सगळे माझ्यासारखे. आणि कृष्ण म्हणजे महाराज आमचा अक्षय महाराजांसारखा होता दिसायला, सुंदर. कृष्ण म्हणला का रे तुमच्या घरी दूध आहे, लोणी आहे, खात नाही? ते म्हणले आमचं सगळं लोणी मथुरेला न्यावं लागतं कंसाकडं. तुम्ही काय खाता? म्हणे सकाळी चटणी भाकरी खातो, संध्याकाळी भाकरी चटणी खातो. याचं कारण आहे महाराज, आमचं सगळं लोणी आम्हाला त्या राक्षसाला देऊन टाकावं लागतं, मथुरेच्या बाजारात नेऊन घालावं लागतं. असं काळजी करू नका. भगवान परमात्मा घरात गेला, एक लोण्याचा माठ उचलला आणि पोरांना दिला. पोरं आनंदी झाले. देणं हा भगवंताचा स्वभाव आहे. देव उदार उदार देतान म्हणे सान थोर, देव चांगला चांगला तुका लागे चरणाला. उदार आहे, देऊन टाकलं. यशोदा मातेनं माठ मोजले, एक कमी झाला. अंगणात पाहिलं, दन कार्यक्रम चालू होता. कृष्णा घरातून माठ चोरून आणून दिला ना, आता तुझं सुद्धा लोणी घरातलं बंद. तुला आता जेवणात जेवढं लोणी असतं तितकंच मिळणार, शिल्लक देणार नाही. कृष्ण म्हणाला परेशानी झाली आता तर. आता काय करायचं? चतुर्या नावाचा कृष्णाचा मित्र मोठा हुशार होता. तो म्हणला देवा आपल्याकडे एक कल्पना आहे म्हणे, चोरी करू. अरे चोरी करणं पाप आहे. अरे आपल्याला काय कोणाचं धन घ्यायचं का, कोणाचा पैसा घ्यायचा का? नाही, आपल्याला काय करायचं फक्त लोणी दूध बस, खायचं सामान. ठीक आहे म्हणे. कधी जायचं? चतुर्या म्हणला प्रॅक्टिस होईपर्यंत चोरी रात्रीच केली पाहिजे. एकदा प्रॅक्टिस झाली की कधी पण करता येते. हा कधी करता येते. एकदा चोरीची प्रॅक्टिस झाली ना, कधी चोरी करता येते. कथेला आले आणि दुसरे चप्पल नेली. प्रॅक्टिस आहे बाई. माझं लक्षातच नाही राहिलं. कसं लक्षात राहत नाही तुझ्या? आणि मग भगवान परमात्म्यानं ठरवलं रात्री जायचं. ही सगळे पोरं नाटक करायचं म्हणून संध्याकाळी आजच्या भाषेत बोलायचं तर 8 वाजता अंथरुणावर झोपी गेले, इंटरनेट संपल्यासारखे. आणि रात्री सगळेजण आपल्या खिडक्यांमधून बाहेर आले. ठरवलं होतं पलीकडच्या गल्लीमध्ये एक म्हातारी राहते, त्यांच्या घरी जायचं. कारण तिच्यासारखं विरजन अख्ख्या गोकुळात कोणी लावत नाही. गेले महाराज. दार लावलेलं होतं. बोबड्या होता, चतुर्या होता, पेंद्या होता, सगळे मित्र. दार लावलेलं होतं. बलराम दादांनी महाराज आमच्या
बोबड्याला खांद्यावर घेतलं आणि दरवाजाच्या वर एक प्रकाशदानी असायची बघा पूर्वी, त्या प्रकाशदानीतून त्याला आत टाकला. त्यानं दार उघडलं, आत गेले सगळेजण. शिंके लावलेले होते, इथं एक, इथं एक, इथं एक. कसं खायचं हे तर उंच आहे. कृष्ण म्हणाला प्रत्येकानं आपली आपली जोडी पकडा. बोबड्या म्हणला मी वल चलणार नाही, मी वर चलणार नाही. म्हणजे काय? मी वर चढणार नाही, मला भीती वाटते. भगवान परमात्म्यानं त्याला एवढा एवढा माठ दिला, एवढा एवढा, आणि सांगितलं याच्यातलं दही इतकं चाटून खा की ती म्हातारी विसरून गेली पाहिजे की याच्यात तिनं दही लावलं होतं. हे घेऊन बसलं. बाकीच्यांना देवानं सांगितलं प्रत्येकानं आपली आपली जोडी पकडा. प्रत्येकानं आपल्या आपल्या जोड्या पकडल्या. काय करायचं? पहिल्यानं दुसऱ्याला खांद्यावर घ्यायचं, त्यानं अर्ध खायचं, नंतर त्याचं खाणं झालं की त्यानं खाली यायचं, खालच्यानं वर जायचं, राहिलेलं अर्ध त्यानं खायचं. 2.5 वर्षाचा पॅटर्न. तेव्हापासून सगळ्यांना जोडीदार मिळाले. पेंद्या हलका होता, 90 किलोचा होता. पेंद्याला कोणीच घेईना खांद्यावर. आला महाराज बारीक तोंड करून, कृष्णा मला कोणी जोडीदार नाही रे. जन्म जातो हे कळायला की त्याच्याशिवाय आपल्याला कोणी जोडीदार नाही. कृष्ण परमात्मा म्हणाला चढ माझ्या खांद्यावर. घेतलं कृष्णानं. पेंद्यानं कार्यक्रम चालू केला. बरं आता गप खावं ना. पेंद्या खाताना आवाज करायला लागला. भगवंताच्या मुखाला पाणी सुटायला लागलो. ए पेंद्या खाली ये, खाली ये. येणार नाही. अरे माझ्या भरोशावर वर गेला. येणार नाही कृष्णा, तू काय दादा लागून गेला का? मी तुला घाबरत नाही. देव म्हणाला हा ज्या अर्थी मला गुरगुर करतो त्या अर्थी याला कशाचा तरी आधार भेटलाय. आधार भेटल्याशिवाय माणूस गुरगुर करत नाही. यानं धरलं होतं शिंक. देव झाला बाजूला. आता देव इतका सरळ आहे का? हा, कधीतरी एखाद्या तरी फोटोत कृष्ण परमात्मा सरळ उभा आहे का फोटो? हात तरी वाकडा, पाय तरी वाकडे, मान तरी वाकडी. बरं नाव तरी सरळ आहे का? कृष्ण. महाराज देवानं पेंद्याचे पाय धरले. लटकलेला पेंद्या होता. पाय धरले, गार गार फिरवलं महाराज. बरं शिंक फार जुनं नव्हतं. हिच्या सासूच्या सासूनं लावलेलं होतं फक्त. त्याच्या वजनाच्या झटक्यानं टणकन ते शिंक तुटलं. धाडकन 90 किलोचा पेंद्या झोपलेल्या म्हातारीच्या अंगावर पडला. भूत 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 करून म्हातारी आरडायला लागली. सगळे पोरं पळायला लागले महाराज इकडे तिकडे. काय सांगू तुम्हाला, पोरं पळायले. पण आमचे हा बोबड्या हे तर चालला होता कार्यक्रम. बरं आता त्याला बोट घालायचा कंटाळा आला म्हणून त्यानं सरळ जिबीनच खायला चालू केलं है ना. जीभ आता जीभ आत जाईना म्हणून माठ असा 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 करत करत गेला डोक्यात. बरं जाताना गेला, येताना येईना. या गडबडीत इकडं पकडा 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 झालं. हे इकडं आदळतंय, तिकडं आदळतंय, इकडं आदळतंय, तिकडं आदळ. कृष्ण परमात्मा बाहेर गेला होता महाराज. बाहेर गेलेला परमात्मा आत आला. हा माझ्या भरोशावर आला होता ना, याला एकटं सोडायचं नाही. जो स्वतःचा भार भगवंतावर टाकतो, भगवंत त्याला एकटं सोडत नाही. आपण भगवंता वाहू हा संसार भगवंतावर भार टाकावा. कृष्ण परमात्मा परत आला. बासरीनं ती हंडी फोडली. पेंद्याच्या डोक्यातून माठ निघाला, पण त्या माठाचा काठ कुत्र्याच्या पट्ट्यासारखा गळ्यातच राहिला. त्या म्हातारीनं त्याला चोर म्हणून धरलं होतं. फटके टाकले होते 2-4. कृष्ण परमात्म्यानं तोंडात दूध धरलं, गाल असे भरून घेतले आणि त्या म्हातारीला दाखवू लागले, ए आजी दूध मी पिलंय, मला धर. तिनं बोबड्याला सोडून दिलं. कृष्ण परमात्म्याच्या समोर आली महाराज. आणि भगवंतानं काय केलं, तोंडात गालामध्ये ठेवलेलं सगळं दूध तिच्या तोंडावर थुकलं. तिच्या पाया घालून गोपाल कृष्ण भगवान की. पळून येऊन महाराज भगवान परमात्मा घरी झोपला. या भगवंताच्या खोड्या सुरू होत्या. या खोड्यांना अर्थ आध्यात्मिक एकच आहे महाराज, की गोकुळातल्या लोकांना कृष्ण परमात्म्याशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. जळी स्थळी काष्टी पाषाणी भूजल तेज समीरथ रवी शशी काष्टादिकी असे भरला. स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले.
खरं सुख काय आहे हे गोकुळातल्या लोकांना कळत होतं. भगवान परमात्मा त्याच्या सोबत असणं, तो आपल्या मागे पुढे असणं हे खरं सुख आहे हे गोकुळातल्या लोकांना कळत होतं. गोकुळाच्या लोकांच्या सुखाची व्याख्या तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन केली. गोकुळीच्या सुखा 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 अंत पार नाही लेका 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 बाळकृष्ण नंदा घरी 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 बाळकृष्ण नंदा घरी. कशात सुख वाटत होतं गोकुळातल्या लोकांना? बोला बोला, आता उत्तर द्या. कृष्ण परमात्म्यात. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला सुख कशात आहे? आपल्याला सुख कशात आहे? गाडीत आहे, माडीत आहे, साडीत आहे, घोडीत आहे आणि नातेवाईकात आहे. बरं, इतके पुराण ऐकलेले आहेत, इतके पुराण ऐकलेले आहेत की आमचं जेवढं वय आहे आयुष्याचे तेवढे वर्ष तुम्ही फक्त पुराण ऐकलेले आहेत. सगळं माहिती आहे. यद दृष्टं तन्नष्टम, जे डोळ्याला दिसतंय ते नाश पावणारं आहे. मला सांगा, घर बांधून जर लोक सुखी झाले असते तर ज्यांच्या एवढ्याला इमारती आहेत ते दुःखी झाले असते का? घरात सुख आहे? मला सांगा, खूप संपत्ती असती, सुख मिळालं असतं तर राजा बळीवर काय वेळ आली असती? संपत्तीत सुख आहे का? तुम्हाला वाटतं शेतीत सुख आहे? शेतीत सुख आहे असं वाटतं? देतात सोडून? मग सोडून देता का? सुख नाही म्हणले ना तुम्ही आत्ता. सुख आहे का? हो नाही तर नाही म्हणा. सुख आहे का? आपण जो प्रपंच करतोय त्या प्रपंचात सुख आहे का? नाहीये. प्रपंचात सुख शोधणं म्हणजे गवतात सुई शोधल्यासारखं आहे. पण तो सोडता येत नाही हेही तितकंच खरं आहे. मग काय करावं? आपल्या प्रपंचाचा परमार्थ करावा, जे गोकुळातल्या लोकांनी केलं. आपण उलट करतो, आपण परमार्थाचा प्रपंच करतो. लोक आजकाल प्रपंचाचा सगळा परमार्थ करायचा दिला सोडून परमार्थातच प्रपंच घुसवलाय. सगळा भोगविलास, राजविलास परमार्थाच्या नावाखाली सुरू आहे. आमचं सुख काय आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. भगवंतामध्ये आम्हाला भगवंताच्या चरणी सुख आहे. ते सुख आम्हाला कळावं ही अपेक्षा आहे. गोकुळातल्या लोकांना हे कळतं महाराज, म्हणून गोकुळातले लोक धन्य आहेत. महर्षी वेदव्यास वर्णन करतात. काय गोकुळातल्या सुखाचं वर्णन करू? अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम यन्मित्र परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक ज्यांच्यामध्ये राहतो, ज्यांच्याबरोबर खेळतो, ज्यांच्याबरोबर बसतो, त्यांच्या भाग्याचं वर्णन तुम्ही मी काय करणार आहे? काय गोपाळ असतील, काय गोपिका असतील. म्हणून नारदांना ज्या वेळेला भक्तिसूत्र लिहायची वेळ आली, 84 भक्तिसूत्र नारदांनी लिहिले. भक्तीसाठी प्रमाण द्यायचं होतं. भक्ती कशी करायची? नारद लिहितात, यथा व्रज गोपिका नाम. काय केलं व्रजातल्या गोपींनी? तुमच्या म्हणण्यानुसार व्रजातल्या गोपींना वेद येत होता का? शास्त्र येत होतं का? त्या कथा सांगत होत्या का? कीर्तन करीत होत्या का? गाणं म्हणत होत्या का? पखवाज वाजवत होत्या का?
काय करत होत्या? दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत चूल आणि मूल सोडून दुसरं काहीच नव्हतं. तरी चिंतने चिंतने तदरूपता या अवस्थेला गेलेल्या सगळ्या गोपिका. आपल्याला हेच करायचंय. अहो, महिलांकडे किती वेळ असतो हा? कणिक घेतल्यापासून पोळी होईपर्यंत काम काय असतं? तोंडाचं म्हणतो मी. अरे नियम करा, हरी बोला नाही तरी अबोला. कलियुगामध्ये प्राण अन्नमय आहे. महिला मंडळ नीट ऐका. ज्या प्रकारचं अन्न घरातली लोक खातात त्या प्रकारच्या त्यांच्या बुद्ध्या होतात. कलियुगात प्राण अन्नमय आहे. मग मला सांगा, हरिपाठ म्हणत केलेला स्वयंपाक, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता किंवा काहीच नाही तर रामकृष्ण हरी म्हणत केलेला स्वयंपाक जर घरातल्या सगळ्या कुटुंबानं खाल्ला तर बुद्धीवर किती परिणाम होईल हेच गोकुळातले लोक करतात. दुसरं काही करत नाहीत महाराज. प्रपंचाचा परमार्थ करायचा आहे आम्हाला. हा, कलियुगातल्या जीवासमोर हे साधन आहे. पूर्वी तरी वनम गतो जद हरिमाश्रयत, वनात जावं लागायचं, तपश्चर्या करावं लागायच्या. आता ते करायची गरजच नाही. न लगे सायास जाणे अंतरा, सुखे येतो घरा. कुठं जायची गरज नाही आपल्याला. पण आपल्याला घरात बसून चकाट्या पेटायच्या, परमार्थ करायचा नाही. आपल्या संतांनी सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा. आपल्याला वाटतं ज्ञानोबा सांगतात रामकृष्ण हरी म्हणा. काय पडलंय त्या रामकृष्ण हरीत? काय ताकद आहे त्या मंत्राची? कोणी कोणाला म्हणायला लागलंय? अजिबात नाही. रामकृष्ण हरी हा मंत्र आपल्या संप्रदायानं आपल्या देण्याआधी संतांनी किती अभ्यास केलाय ऐका. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप का करायचा असतो? आपल्या जीवनामध्ये रामाचा आचार राहावा, कृष्णाचा विचार राहावा आणि हरिनामाचा उच्चार राहावा म्हणून रामकृष्ण हरीचा जप करायचा असतो. रामकृष्ण हरी आपल्याला सांगतो. भगवान परमात्मा बाहेर जायला लागला, खेळायला लागला. खूप खोड्या महाराज. काय खोड्या कराव्या देवानं तुम्हाला सांगतो. आमच्या नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. एखाद्या गवळणीनं रांगोळी दारात काढावी. अष्टदल काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. किती खोड्या कराव्या देवानं. पण हे देवाला जमू जाणे. बरोबर आहे ना? कृष्णासारखं कोणी वागू शकतं का? मार खाऊन घरी यावं लागेल. नाही तर एखाद्याच्या रांगोळीवर विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला जमणार नाही महाराज. अमर्याद पुरुषोत्तम परमात्मा आहे. नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. देवानं जे केलं कृष्ण परमात्म्यानं आपल्याला जमू शकत नाही. लोक कृष्ण म्हणले की लोकांना एकच आठवतं, 16,100 आकडा असतो तोंड पाठ. एक जण मला म्हणला, महाराज देवानं इतके लग्न केले, मी देवाचा जरा आदर्श घ्यायचा म्हणतो, एखादं लग्न करतो. त्याला म्हणलं कर ना भाऊ कर. अरे एकीतच तुझं टक्कल पडलं. त्याला धरलं आणि देवाला शिव्या देत 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 घेऊन जाऊ लागली. आज तुला पाहते असं करते. तिचं मागे लक्षच नाही. आवाज दिला, यशोदे, ए यशोदे बाहेर ये. तुझं पोरग मी धरून आणलंय. तू फार गप्पा मारती ना. तुझं पोरग असं करतं तसं करतं. बघ त्याच्या तोंडाला लागलेलं लोणी बघ. माझ्या घरात घुसलं होतं. यशोदा बाहेर आली. तिनं पाहिलं. अगं वेड्या झाल्या ग तुम्ही. वेड्या माझ्या लेकरानं वेडं केलं तुम्हाला. काय वेडं केलं? बघ तुझं पोरग. अगं तूच बघ माग कोणाला आणलंय. जरा हळू बोल. हिनं असा मागचा हात पुढं केला महाराज. कोण होता? पतिदेव हि नारीणाम दैवतम प्रथमम स्मृत. हिचा नवराच हिनं अख्ख्या गोकुळातून वडीत आणला होता. आता विचार करा जरा स्वतःवरून. घरापासून मंडपापर्यंत तुम्ही जर तुमच्या मालकाला असं घोषेतून वडीत आणलं तर किती लाजऱ्या बुजऱ्या होताल. म्हणजे आपल्याला असं करायचं नाही पण होताल ना. काय अवस्था झाली असेल महाराज. कृष्ण परमात्मा बाहेर एका झाडावर बसलेला होता. कृष्ण परमात्मा म्हणला, आणशीन का पुन्हा मला धरून? असं आहे महाराज. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नवल केवडे काय लीला करतो भगवान नारायण कळत नाही महाराज. अरे पृथ्वी जाने तृप्त केली त्यासी यशोदा भोजनवाडी. रोज घास घालावा, रोज दूध पाजावं.
काय यशोदेनं प्रेम केलं महाराज. कनक कटोरा दूध से भरियो, पियो नारायण पियो नारायण, आगे धरियो दूध पियो मेरे गोविंद लाला, दूध पियो मेरे मदन गोपाला, दूध पियो. रोज देवाला दूध पाजा हो. पण असं व्हायला लागलं, रोजच तक्रार यायला लागली, तक्रार रोजच यायला लागली. यशोदेनं विचार केला, जोपर्यंत आपलं पोरग रिकाम आहे, त्याला काही काम नाही, तोपर्यंत त्याच्या तक्रारी त्याच्या खोड्या येतच राहणार. जे पोरं खूप खोड्या करतात ना, बरं का, जे पोरं खूप खोड्या करतात त्यांना कामात गुंतून ठेवावं लागतं है ना. त्यांना जर रिकामं सोडलं, कृष्णासारखे असे जे काही पोरं असतात त्यांना रिकामं सोडले की ते काय करतात, धिंगाणा घालतात. यशोदा म्हणाली, उद्यापासून तू आपल्या गाई घेऊन यमुनेच्या काठावरती चरायला त्या गाई घेऊन जायचं महाराज. आणि सगळ्या गाई घेऊन कालिंदी नावाची देवाची सगळ्यात आवडती गाय आहे, ती गाय अनेक सगळ्या गाई घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर खेळायचा. चक्री भोरा विटी दांडू, रंगीत गोट्या भोवरी चेंडू, खेळसी खेळा. खूप खेळ खेळायचा महाराज. पूर्वी लोक लहान पोरं मैदानी खेळ खेळायचे, मैदानी है ना. भोवरा खेळला जायचा, चिप्पी खेळली जायची, चेंडू फळी खेळली जायची. आणि आपल्याला माहिती आहे महाराज, या खेळानं पोरांचं शरीर बळकट व्हायचं. आता पोरं फोन सोडायला तयार नाही, म्हणून असे किडके मिडके आहेत है ना, त्यांच्यात ताकद नाही. मी एकदा आमच्या पाहुण्याकडे गेलो, ते पाहुण्याचं पोरगं सारखं फोन खेळू लागलं. त्याला म्हणलं, अरे बाळा सारखा फोन खेळतो, जरा बाहेर जाऊन खेळ. ते फोन घेऊन बाहेर जाऊन बसलं. काय म्हणावं अशांना. मैदानी खेळाची थोडी तरी आपल्या मुलाबाळांना सवय असावी. भगवान खूप खेळतात. आणि महाराज, इथेच अनेक राक्षसांचाही वध भगवान परमात्म्यानं केलेला आहे. काय आहे, भगवान परमात्म्याच्या चरित्राचा जन्माचा हेतू स्पष्ट आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी. प्रलंबासूर, अरिष्टासूर, व्योमासूर, आघासूर, भस्मासुरासारखे कंसानं पाठवलेले सगळे दैत्य आमच्या देवानं संपून टाकले महाराज. आणि एक दिवसाची गोष्ट अशी झाली, सगळ्या गायी आणायला संध्याकाळच्या वेळेला गोपाळ गेले. गोपाळांना एक गुहा दिसली महाराज, खूप मोठी गुफा होती. गोपाळ म्हणाले, याच्या आधी ही गुफा कधी नव्हती, अशी कसं काय आली गोकुळात ही गुफा. म्हणून सगळे गोपाळ आत शिरले. अर्ध्या मधात गेल्यावर कळलं ही गुफा नाही, हे काय आहे, अजगराचं पोट आहे. आणि मग काय महाराज, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, कृष्णा धावरे. गोकुळातल्या लोकांचा हा नियम आहे महाराज. किती मोठं जीवाचं संकट येऊ द्या, आईला आवाज देणार नाहीत, बापाला आवाज देणार नाहीत, नवऱ्याला नाही, बायकोला नाही. आवाज कोणाला देतात, ज्याला द्यायला पाहिजे त्याला. आपलं कसं आहे, आपण ह्याला आवाज देतो, राम भाऊ या, श्याम भाऊ या, इकडे या, तिकडे या. ज्या राम भाऊला आवाज द्यायला पाहिजे त्याला कधी देतो का. हो. आणि जोपर्यंत आपण अनन्य होत नाही ना महाराज, की आता तुझ्याशिवाय कोणीच नाही देवा, तोपर्यंत देव आपल्या कामी येत नाही. द्रौपदीनं वस्त्रहरणाच्या प्रसंगी आपला पदर दातात धरला होता. जोपर्यंत पदर दातात होता तोपर्यंत कृष्ण परमात्मा आला नाही महाराज. ज्या वेळेला तिनं दातातून पदर सोडून दिला, आता जे व्हायचं ते तुझी इच्छा, मी तुझी बहीण आहे, त्यावेळेला वस्त्रे पुरविली कोटी तिच्या लाजा. अनन्य व्हा तुम्ही देवा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही असं म्हणा. आपलं कसं आहे, हा नसलात मला हा आहे, हा नसलात मला तो आहे, तो नसला तू असाच मर कुठं तरी. सांगावं त्याला, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. कृष्ण परमात्मा त्या गुहेमध्ये शिरला. कशासाठी आला तुम्ही इथे? जो रस्ता माहीत नसतो त्या रस्त्याला एकट्यानं कधी जायचं नसतं, हा नियम आहे. कशाला आला कृष्णा? आमचं चुकलं बाबा. सगळ्यांनी डोळे झाकून देवाची प्रार्थना करा. भगवान परमात्मा चिडला. सगळ्यांना डोळे झाकायला लावून देवानं आपलं महाकाय रूप प्रगट केलं
अजगराचं पोट फोडून टाकलं, गोपाळांना घेऊन आला. पण असं झालं प्रवीण महाराज, काही गोपाळांनी पाहिलं. आत्ता कृष्ण मोठा झाला होता, तू पाहिलं का, तू पाहिलं का, तू पाहिलं का? हो. कृष्णाला वाटलं यांनी जर मला ओळखलं तर उद्यापासून हे माझी पूजा घालायला लागतील, मला नैवेद्य दाखवतील, मला घाबरून राहतील. आणि जर यांनी माझी पूजा करायला चालू केलं तर मला मित्र आहेत का? मला मित्र पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. त्याला मित्र पाहिजे. हो, प्रत्येक महिला भक्ताकडून त्याला अपेक्षा आहे की प्रत्येक महिलेनं त्याला आईसारखं प्रेम करावं. आपण घाबरतो. तुम्हाला एक वाक्य बोलू, आपला 90% परमार्थ भीतीचा आहे. देव कोपेल म्हणून आपण देवाचं करतो, देवाची कृपा मिळवायसाठी नाही करत. देवाची कृपा मिळवण्याकरता परमार्थ करायचा असतो, देवाला भजायचं असतं. भजा याचा देव, पूजा याचा नाही. प्रेम माझ्यावर कोण करील, देव म्हणाला हे विसरले पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्यानं काय केलं श्रोत्यांनो, यांना खूप खेळवलं, खूप खेळ खेळले. आणि खेळल्यानंतर दमले महाराज सगळे. दमले का? दमले दमले का? नाही. तुम्हाला काय जातं मस्त बसायला, कूलर चालू आहे, पंखे चालू आहे. लेकरं दमले ना. काल्याचं कीर्तन ताणू नये. जर कीर्तनकाराला मार खायचा नसेल तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक तर पाहे प्रसादाची वाट, त्यात कीर्तनकार लावतो वाट. त्याच्यामुळे फार लांबू नये महाराज. भगवान परमात्मा म्हणाला दमलाच सगळेजण. हो कृष्णा आता भूक लागली. असं आज कोणीही आपले आपले डब्बे खायचे नाही, आपल्या आपल्या शिजोऱ्या खायच्या नाही. मग मी सांगतो ते करा. देवानं स्वतःची जवळची शाल अंथरली महाराज. ज्यानं जे आणलंय ते माझ्या समोर टाका. नीट ऐका. ज्यानं जे जे आणलंय ते माझ्या समोर टाका. याचा अर्थ जे जे पदार्थ आणलेले आहेत ते टाका. हा तर आहेच. पण देव म्हणतो तुम्हाला जे तुमचं वाटतं, जे माझं वाटतं ते त्याच्या चरणाजवळ टाका. मीपणा चरणाजवळ टाका. मीपणा चरणाजवळ टाका. कोणी काय आणलं होतं? यांनी भाकऱ्या आणल्या होत्या, यांनी लोणचं आणलं होतं, यांनी मुरमुरे आणले होते, त्यांनी पोहे आणले होते, त्यांनी ताक आणलं होतं, त्यांनी दही, यांनी लोणच्याची फोड, यांनी काकडी, त्यांनी टमाटर. सगळा डोंगर झाला पदार्थाचा. देवानं ते सगळं एकत्र केलं आणि त्याचा केला देव म्हणाला आज हे खायचंय. अरे कृष्णा काय आहे? काला. अरे काला असो नाही तर काही असो बाबा, फार भूक लागली, आता लवकर दे. देव म्हणाला काळजी करू नका, याल तरी या रे सारे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे. आज देतो पोटभरी, आज देतो पोटभरी. पुरे म्हणाल तोरी, पुरे म्हणाल तोरी, पुरे म्हणाल तोरी, पुरे म्हणाल तोरी, पुरे याल तरी यावे लागे, याल तरी यावे लागे.
पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तू वरी. तुमची भूक भागवतो म्हणजे काय? कोणती भूक भागवतो? पोटाची का? नाही, जन्म मृत्यूची. तुमची जी भूक आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, ही जी भूक आहे, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, ही जी भूक आहे ही या प्रसादानं जाणार आहे. महाराज, भगवान परमात्मा असूनही त्याला गोकुळात एकदाच आपल्या जीवनात काला करता आला. ही संत मायबापांची पुण्य आहे की त्याचं नाव घेऊन त्याचा प्रसाद आपल्याला कधी घेता येतो. हे संतांचे आपल्यावर असणारे उपकार आहेत. आपल्याला सांगतो महाराज, देवानं सुंदर त्याचा काला केला, ढीग तयार झाला छान. माझ्यासारखा एक हुशार तिथं होता. तो म्हणला, कृष्णा, याला खायला प्लेट्स नाहीत, चमचे नाहीत. देव म्हणाला, मला चमचे जमतच नाहीत. देवाला चमचे जमत नाही. चमच्याचा एक दुर्गुण असतो महाराज, बरं का अक्षय महाराज. चमचा ज्या भांड्यात राहतो त्याला मोकळं करतो. आणि दुसरं, आता हे लहान लहान पोरं आईस्क्रीम खातात बघा, डबीतला आईस्क्रीम खाता ना तुम्ही, त्याच्यासोबत खायला काय येतो? कशाचा असतो तो? लाकडाचा. खाऊन झाल्यावर त्या चमच्याचं काय करतात? हां, शबास. काम झाल्यावर चमच्याची अवस्था ही आहे. काम झालं की चमचे फेकून दिले जातात. म्हणून देव म्हणतो, मला चमचे आवडत, विठ्ठल 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 मग इथं बसून खायचं. कमल पुष्पासारखी रचना केली. आता नीट ऐका, भागवताला काय काला अपेक्षित आहे आपल्याला सांगतो. काला 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 काय काला? या जगात का आला हे कळण्यासाठी काला. पुढे जाऊन सांगतो. काल्याचा सामाजिक अर्थ आहे, आध्यात्मिक अर्थ आहे, तसा सामाजिक अर्थ आहे. आधी सामाजिक अर्थ ऐकून घ्या. सगळ्या भक्तांनी एक राहावं, भगवंताला आवडतं, याचं नाव आहे काला. आज वेगवेगळ्या अजेंड्यांवरून आपण बाजूला सरकायचं आणि एकमेकाशीच भांडायचं. एका देवाचे लेकर असताना देवाला हे अभिप्रेत नाही. देव म्हणतो, सगळेजण एकत्र राहा म्हणजे काय? काला. एकत्र राहा, हातात हात घेऊन राहा म्हणजे काला आहे. आणि आज आपल्या धर्माला ही गरज आहे महाराज. आपल्या धर्माला ग्रहण लागलेलं आहे. ब्राह्मण येतरवा, मराठा माळी जैन, पारशी बौद्ध वा शीख बहुपंथ श्रद्धावान. आम्ही भारत भूचे पुत्र, अंतरात जाणू खूण. बंधू बंधू यांच्या कलही, जरी शिरला कोणी गेही. उसळून बोलू सारेही, पाय काढ देशातूनी. आमुचा हा हिंदुस्थान, आमुचा हा हिंदुस्थान. हा काला आहे महाराज. आज आपण सगळ्यांनी एकत्र राहणं हा काला आहे. दुसरं काय आहे? आनंद आहे ना, एकत्रित येण्यात आनंद आहे. एकटेपणात आनंद नाही, एकलकोंडेपणात आनंद नाही. याचा अर्थ आहे काला. आता आध्यात्मिक अर्थ आहे का? काल्यामध्ये पदार्थ काय आहेत? मुरमुरा आहे. एकदा तांदूळ फुटला आणि त्या तांदळाचा मुरमुरा झाला की लाखो रुपये देऊन त्या मुरमुऱ्याचा तांदूळ करता येतो का? काल्यात दही आहे. एकदा साईचं दुधाचं दही झालं, त्या विरजनाचं, लाखो रुपये देऊन दह्याचं दूध करता येतं का? नाही. काल्यामध्ये लोणचं आहे. एकदा कैरी परिपक्व झाली, कैरीचं लोणचं घातलं, ते लोणचं मुरलं, लाखो रुपये देऊन पुन्हा त्या लोणच्याच्या फोडीची कैरी होते का? नाही. काल्यात लाही आहे. एकदा तो दाना फुटला, त्याची लाही झाली, किती लाही झाली तरी पुन्हा त्या लाहीचा दाना होतो का? नाही. हा अर्थच काल्याचा आहे. ज्यानं हा प्रसाद खाल्ला म्हणजेच काय? ज्या जीवाने हा काल्याचा प्रसाद खाल्ला तो शिव होतो. त्याला पुन्हा जीव व्हायचं काम नाही, एवढा अधिकार या काल्याचा आहे महाराज. सुंदर डोंगर केला, कमल पुष्पासारखी रचना केली. बरं का, देवानं कसं बसवलं? कमल पुष्पासारखं सगळ्यांना बसवलं. मधुगंधाच्या म्हणजे फुलाचा जो मध्यभाग असतो तिथं प्रसाद घेऊन देव बसलाय. आणि कमळाचं फूल तुम्ही पाहिलंय ना कसं असतं? पाकळी जितकी छोटी तितकी ती आत, त्याच्यापेक्षा मोठी बाहेर, त्याच्यापेक्षा मोठी बाहेर, ज्याच्यापेक्षा मोठी बाहेर, आणि जी स्वतःला खूप मोठी समजती तिथे ती मान टाकून. देव हेच सांगतो याच्यातून तुम्हाला, कमल पुष्पासारखं त्यानं आपल्या गोपाळांना बसवलं म्हणजे काय केलं? जो स्वतःला जितका लहान समजतो
त्याला देवानं तितकं आपल्या जवळ बसवलं. जो स्वतःला जितका मोठा समजतो तितकं देवानं त्याला लांब ठेवलं. जो स्वतःला फारच मोठा समजतो तो एक दिवस मान टाकून देतो. म्हणून स्वतःला काय समजावं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपण जितके लहान राहू, जितके नम्र राहू, तितके देवाच्या जवळ राहू. जितके स्वतःला मोठे समजू तितके देवापासून लांब राहू महाराज. हाच याचा अर्थ आहे. कमलपुष्पासारखी रचना केली भगवंतानं, सगळ्यांना काला खाऊ घातला. हे दृश्य आकाशातून जाणाऱ्या देवर्षी नारदांनी पाहिलं की पूर्ण ब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक काल्याची लीला करतोय. ब्रह्मादिक देवांना नारदजी घेऊन आले, पण ब्रह्मदेवाला अहंकार झालेला होता. आम्ही मागून काला खाणार नाही, आम्हाला घरूही आणून द्या. असे काही काय असतात हो ना, आपल्या शेजारी राहत असतात. का हो कीर्तनाला गेलते का, हो काला नाही आणला का, तुला कशाला द्यायचा, हां तुझं काय टंगडं मोडलंय का कीर्तनाला यायला. नीट ऐका, मागायचा नाही पण हाताला लागलेला खायचा. म्हणून देव कुठं गेले सगळे यमुनेत. काय झाले, काल्याची मिसे देव जळी झाले मासे. देव म्हणाला असं मासे व्हायला तयार आहे तुम्ही. सगळे देव मासे झाले. तेव्हापासून माशात एक प्रकार आला, देव मासा. तुम्ही मासे व्हायला तयार आहे पण भक्त होऊन मागायला तयार नाही. एवढा मास, एवढा ताठा, आम्ही पण तुमचा बाप आहे, मी काला मिळू देणार नाही. सगळे पोरं हात धुवायला जाऊ लागले. कृष्ण परमात्मा म्हणाला थांबा, कोणीही हात धुवायला जायचं नाही. का, मी सांगतो म्हणून. मग काय करू, हाताचं काय करू कृष्णा, लहानपणीच्या हक्काच्या जागेला पुसून टाका. तिथं का पुसायला लावले, विनोदाचा भाग नाही आहे. मानवाच्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणी कुठली तरी देवता राहते. डोळ्यात देवता आहे, कानात देवता आहे, कपाळात देवता आहे, मुखात देवता आहे, हृदयात देवता आहे, हातात देवता आहे, पायात. तेवढा एकच अवयव असाय जिथं कुठली देवता नाही. तिथून सुद्धा देवांना प्रसाद मिळता कामा नये म्हणून हात मागे पुसायला लावले. जो नम्र आहे, जो भक्त आहे, जो दास आहे, जो सेवक आहे, काल्याचा प्रसाद त्यालाच आहे. अहंकारी माणसाला काला नाही, आईत खाऊ माणसाला काला घरी नेऊन देऊ नये. आणि मग महाराज भगवंताने जन्म मृत्यूच्या फेऱ्याची सगळ्यांची भूक भागवली. तुम्हालाही भूक लागलेली आहे, मला जाणीव आहे. त्याच्यामुळे आपण भगवान परमात्म्याला विनंती करू की हा कालारूपी प्रसाद आपल्यासाठी आमच्यासाठी मोकळा कर. तुझी कृपा अखंड आमच्यावर राहू दे. तुला आवडेल असं वर्तन आमच्याकडून सदा सर्वदा घडू दे. हेच मागणं मागून भगवंताचा प्रसाद आपण मोकळा करूया. चला. काला पहावया देव येते, काला पहावया येते. देह भाव आपुला, 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 देह भाव आपुला. आनंद न समय मेदिनी, आनंद न समय देवनी. सारा विसरल्या पाणी, सारा विसरल्या पाणी. ओ तटस्थ त्या ध्यानी, तटस्थ त्या ध्यानी. काळी झाल्या स्वापरी, तटस्थ त्या ध्यानी. काळी झाल्या स्वापरी, तटस्थ त्या ध्यानी. काळी झाल्या स्वापरी. जे देवाचे दैवत, जे देवाचे दैवत. उभे आहे या रंगात, उभे आहे या रंगनाथ, उभे आहे या रंगनाथ. हा गोपाळाच येत क्रीडा करी कान्होबा, गोपाळाच नवे क्रीडा करी कान्होबा. जया सुखाची शिराने, जया दुधाची शिराने. तीच पाऊले मेदिने, पाहे गेली. हा तुका म्हणे म्हणे तोंडे जाईन लवते. हा तुका म्हणे शिंके लावी आले तुम्ही. हा म्हणे ओ आनंद न समाय दिले. सारा विसरल्या पाने, सारा विसरल्या पाने.
तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे तटस्थ त्या ध्यानी काही झाल्या स्वापरे तटस्थ त्या ध्यानी काही झाल्या स्वापरे शिंके शिंके लावियले दुरी होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी होतो तिघांचे मी वरी शिंके लाविले दुरे होतो तिघांचे मेवरी होतो तिघांचे मेवरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरो वाहती त्या धारा ग्यारे दोहीच्या कोपरा ग्यारे दोहीच्या कोपरा ग्यारे दोहीच्या कोपरा वाहात त्या धारा व्यारे दोहीच्या कोपरा आहे दोहीच्या कोपरा व्यारे दोहीच्या तुका मने टोका निकोने ने दिका निकवने ने दिका निकवने ने दिका तुका मने ठोका आणि गहुने देका आणि गहुने देका आणि गहुने होई देका तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही खरे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही करे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे कंठी धरीला कंठी धरली आता भैरवीपर्यंत कंटिन्यू करा तुका मने तुका मने तुका म्हणे तुका म्हणे तुका मने तुका मने तुका म्हणे चंदे तुका म्हणे चंदे दिले आनंदे दिले आनंदे आनंदे बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी देने मोगेले आनंदे जेने वेदी ले आनंदे जेने वेदी ले आनंदे जेने वेदी आनंदे बाळकृष्ण नंदागरी बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारे आनंदल्या आनंदल्या नरनारी
नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी वाजवा हा आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आ नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. होतकरू आणि यश मिळवलेल्या तरुणांचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय. सर्वप्रथम विनय श्रीकांतराव गुरव SRPF गट 1 पुणे याच्यासाठी निवड झालेली आहे. SRPF या पदवी ह्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मी विनयदादांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. चला लवकर चला, वेळ खूप झालेला आहे. चला विनय श्रीकांत गुरव. वडील आहेत का उपस्थित? वडील आहेत का? या या जोरदार टाळ्या एकदा वडिलांकरता पण झाल्या पाहिजे. पकवाज हा. क्या बात. विश्वजित विजय मोहिते SRPF गट 1 पुणे. विश्वजित विजय मोहिते उपस्थित नसतील तर त्यांचे वडील. चला कोण घरचे असतील तरी- कुटुंबातलं उपस्थित आहे का? आई आहे का? असो ठीक आहे. कोण आहे? लवकर उठा हो, ऐकायला येत नाही का तिकडे? वा जोरदार टाळ्या एकदा मातोश्रीन करता वाजवा. कथेत ज्या कलाकारांनी आपल्याला साथ संगत केलेली आहे त्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. आमचे हार्मोनियम वादक ज्येष्ठ बंधू घरी गेले. घरी म्हणजे जालन्याला गेले, येतं खोलीवर गेले. ठीक आहे. गायनाचार्य गायक प्रसादजी कुलकर्णी सर यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं आणि हा सत्कार स्वीकारावा. उत्तम गायन ज्यांचं 7 दिवस आपण सिंथेसायझर आणि गाणं ऐकलेलं आहे, गुरुजींच्या हाताने त्यांचा सत्कार होत आहे. तसेच तबला अलंकार प्रथम कुलकर्णी हिंगोली यांचाही सत्कार होत आहे. ज्यांचं सुंदर तबला वादन आपण ऐकलेलं आहे, प्रथम कुलकर्णी हिंगोली यांचाही सत्कार शिंदे काकांच्या हातानं होतो आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवा. तबला किती वाजत होता 7 दिवस, आपण टाळ्या वाजवू शकत नाही का? तसेच गायनाचार्य हरिभक्तीपरायण अक्षय महाराज पाटील त्यांनी त्यांच्या सहकार्यांचा आणि त्यांचा सत्कार प्रतिनिधिक स्वरूपात स्वीकारावा अशी त्यांना विनंती. अक्षय महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. गायनाचार्य अक्षय महाराज. त्याच्यानंतर सिद्धेश्वर बोराडे माझा कीर्तनकार परिवार. सिद्धेश्वर बोराडे माझा कीर्तनकाराच्या वतीने जे आपल्याकडे शूटिंगसाठी आले होते, सिद्धेश्वर बोराडे यांचा सत्कार होईल. या वा. सगळ्यांनी शाल स्वीकार करा. कलाकाराच्या गळ्यात शाल पडणं याचा अर्थ असा असतो की कलाकाराने जन्मभर शालीन राहावं म्हणून शाल दिली जाते. हरिभक्तपरायण प्रवीण महाराज, जोरदार टाळ्या एकदा त्यांच्या पखवाज वादनाकरता झाल्या पाहिजे. चला सगळं त्यांच्याबरोबरचं वारकरी मंडळ एकेकानं यावं पुढं. अमित महाराज यांनी घ्या महाराज, नावं घ्या तुम्ही. शाल श्रीफळ घ्यायचे आहे. तसेच आमचे माझ्यासोबत गायन साथीला पहिल्यांदाच आलेले आहेत आमचे मित्र विश्वंभर महाराज यांनी शाल घ्यायचे आहे.
तसेच आमचे गारगोटी भागातून पियानो वाजवतात महाराज. पियानो किंग असे म्हणणारे आमचे सुजल यांनी आपला नारळ शिरफळ घ्यायचा आहे. तसेच आमचे नवीन मृदंगवादक ज्यांनी गारगोटी भागामध्ये आता शिकत आहेत ते आपले लाडके व सुंदर दिसणारे ऋषिकेश महाराज यांनी शाल शिरफळ घ्यायचा आहे.